अक्कू यादव, उपराजधानीचा प्रख्यात गँगस्टर। अक्कूची दहशत इतकी की त्याचं नाव ऐकताच प्रत्येकांचा थरकाप उडायचा। पण ते म्हणतात ना, प्रत्येक वाईट गोष्टीचं, प्रत्येक वाईट व्यक्तीचा अंत हा अखेर वाईटच असतो। आणि असंच काहीसं घडलं होतं अक्कू यादव सोबत। भर दिवसा भर न्यायालयात जवळजवळ 40 ते 50 महिलांनी अक्कूची हत्या दगडानं ठेचून केली होती। आता OTT प्लॅटफॉर्म्सवर अक्कू बद्दलच्या सिरीज येतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा अक्कूच्या आठवणी पुढे आल्या आहेत। नेमकी काय आहे गँगस्टर अक्कू यादवची कहाणी, बघूयात लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट। अक्कू यादव नागपुरातील गुन्हेगारी जगातला तो अनभिज्ञ राजा झाला। त्याची सर्वात मोठी विकृती होती ती बलात्कार करण्याची। ज्या महिलेवर त्याची नजर पडली ती त्याच्या हवसची शिकार होत होती। मग ती तरुण असो की वृद्ध, त्याचा त्याला काही फरक पडत नव्हता। उत्तर नागपुरातील कस्तुरबा नगरात राहणाऱ्या अनेकींवर त्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांसमोरच बलात्कार केले। विरोध करताच तो अत्यंत निर्दयपणे पीडितेला आणि तिच्या परिवाराला छळायचा। त्याने या वस्तीतील अनेक परिवारांचे जगणे मुश्किल केले होते। त्याची दहशत एवढी प्रचंड होती की नुसता तो दूर उभा दिसला तरी कोणीही त्याला बघताच थरथर कापायचा। आम्ही कामाधंद्याने यायचं आणि गुरगुर पावायचं आणि आमच्या मुलाबाळाले काही पण बोलायचं, नाही तर मारायचं, दाखवायचं, चाकू देते की नहीं पैसे, तेरे को बताओ क्या, तू क्यों देख रही घुर के, तू क्यों ऐसा देख रहा है मेरी तरफ, तेरे को इधर आ, तू इधर आ, ऐसा कह रहा था। मेरी लड़की की शादी हो गई थी तो शादी के अंदर उसने बोल रहा था कि शादी करके तो उसको पत्रिका दिया और मेरे को क्यों नहीं दिया। बोले तेरी सुहागरात हम नहीं होने देंगे, बोले अरुण तू देना देखना बोले। मेरे को गुस्सा आ गया तो मैं अपने लड़के को भेज दिया बाहर ससुराल में। रहे 1 साल वहाँ पे। लहान मुलं दिसले त्याले रेपटा मारायच्या, ए चल अंदर हो जा, चल घुस जा अंदर, या नहीं दिखना, पत्थर मार के फेंकना। इसके लड़के को भी मारा 2 बार। बेचारी के लड़के छोटे छोटे थे तब, तो बेचारे नहीं निकलते थे बाहर, अंदर के अंदर खेलते थे अपने घर के अंदर। फिर इसके बाद में उनने चालू करा, वो बाई से लड़ाई करके लड़के उसको भी बहुत मारता था, अंदर के अंदर ठेसता था, उसके पूरे गाल आँख पूरी हरी नीली करता था, वो ऐसा पीट पाड़ता था उसकी वाली। लड़के का शिक्षण भी चले गया इसके कारण, क्योंकि ये तंग बहुत किया। फिर हमको आया इसका न्यूज 13 तारीख को ये मर गया करके, हम 15 या 14 को घर में आए। मतलब अच्छा हो गया, हमने मटन भात खाया इसके नाम से, मस्त पूरी बनाया और मटन बनाया, बढ़िया खाया अपने घर में। अशा स्थितीत अत्याचारग्रस्त कस्तुरबा नगरवासी एकत्र आले। त्यांनी 13 ऑगस्ट 2004 ला अक्कू यादवची भर दिवसा हत्या केली। भर न्यायालयात जाऊन दगडानं अक्षरशः अक्कूला ठेचून काढलं। कोर्टात गेलो होतो आम्ही, म्हणजे पुऱ्या बाया गेलो होतो गावातल्या कोर्टात, काही माणसं बी गेले होते। त्याला मारायचाच म्हणजे प्लॅनच केला होता ना, त्याच्यानं परेशानीच पोत होते ना साऱ्या गावाले। मग मारलं त्याले। काही बायानं केस आपल्या अंगावर घेतली, आमच्या त्या सुना राहत, पोरी राहत, लहान लहान लेकरं राहत, दुकानात जावाची उजागिरी नाही, नळावर पाणी भरायची उजागिरी नाही, का पाहतं, क्या देख रही, हे असंच होतं त्याच्यावाला। खालतं मान टाकून चाला, वरतं मान करून नको या, दुकानात जा तर दुकानात खालतं मान टाका, असं म्हणजे त्याची बहुत परेशानी होती। पुरं आमच्या लेकराचं शिक्षण तर पुरं खराब केलं त्या याच्यामध्ये। एक बी लेकरू आमच्या 4 लेकरातून एक बी पोरगं नाही शिकलं आणि एक बी पोरगी नाही शिकली, म्हणजे पुरं शिक्षण बरबाद झालं।
न्यायालयात एखाद्या मॉबने दगडाने ठेचून हत्या करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्या हत्येने संपूर्ण देश हादरून गेला होता. सध्या आम्ही आहोत नागपूरच्या कस्तुरबा नगरमध्ये, त्याच प्रिमायसिसमध्ये जेथे अक्कू यादव याचं घर आहे. माझ्या मागे तुम्ही हे घर बघू शकता. हे अक्कू यादवचा भाऊ युवराज यादव याचं घर आहे. अक्कू यादव हा सुरुवातीला गाय म्हशीचं दूध विकण्याचा व्यवसाय करत होता आणि आजही तुम्ही घराच्या बाहेर गाय म्हशी बांधलेल्या बघू शकता. बरं, युवराजशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी ऑन दी कॅमेरा काहीही सांगण्यास नकार दिला आणि त्यामुळे पण त्याच्या आठवणी ज्या आहेत त्या काही चांगल्या नसून आम्हाला त्याच्याबद्दल विशेष काही बोलायचं नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं. याच घराच्या अगदी शेजारी म्हणजे युवराज यादव, अक्कू यादवचा भाऊ, याच्या घराच्या अगदी शेजारी कस्तुरबा नगरचा हाच तो प्लॉट आहे. सध्या तुम्हाला इथे सगळा कचरा आणि घाणीचा साम्राज्य बघायला मिळेल, मात्र हाच तो प्लॉट जिथे अक्कू यादव राहायचा. आधी याचं इथे घर होतं अक्कूचं, मात्र कालांतराने ते घरसुद्धा आता इथे नाही आहे, पण हा खाली प्लॉट आता आपल्याला बघायला मिळतोय. हे जे प्रिमायसिस आहे कस्तुरबा नगरचं, याच प्रिमायसिसमध्ये कित्येक तरी घटना घडलेल्या आहेत. सुरुवातीला गाई म्हशीचं दूध विकायचा अक्कू यादव, त्यानंतर कालांतराने तो पोलिसांचा खबरी बनला, मात्र यात त्याला संतुष्टी मिळाली नाही, तर त्याने वाईट जे उद्योग आहेत ते सुरुवात केले. विशेष करून लुटमारी, चोरी करणे, मारहाण करणे, यातही तो शांत झाला नाही, तर हत्यारासुद्धा अक्कू यादव कालांतराने बनला. बरं, यातही त्याला संतुष्टी मिळाली नाही, तर त्याने अनेक महिलांवरती बलात्कार करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था आणि समाज या विषयावर सर्वत्र प्रदीर्घ मंथन झाले. गँगस्टर आणि पोलिसांच्या अभद्र युतीची चिरफाड झाली. अक्कू यादव करके एक क्रिमिनल था, उसके पास बहुत सारी केसेस थी और बहुत सारी केसेस रहने की वजह से वो अपनी दहशत के तहत वो लोगों से एक्सटॉर्शन करना, पैसे वसूल करना, छिड़ीमारी करना, आते जाते महिलाओं को छेड़ना, और बहुत बार उसने ऐसा किया है कि जो लेबर क्लास की जो लेडीज़ रहती है, जब वो वर्क से अपने काम में 6-7 बजे जब वापस जाती थी तो उसका मजबूरी का फ़ायदा वो लेता था और उसको अपने ठिकाने पे ले जाके खुद और अपने साथियों के साथ में, उनके साथ में ज़बरदस्ती जबरन बलात्कार करता था. आए दिन हाथ में चाकू लेके घूमना, तलवार लेके घूमना और लोगों को गाली गलौज करना, गांजा और चरस पी के और शराब पी के धूम मचाते रहता था. इसी दरम्यान ऐसा हो गया कि बहुत सारे जो वाकई जो लोग थे कस्तूरबा नगर के, वो बहुत हताश और निराश हो गए थे, और उनको जब ऐसा लगा कि उनको पुलिस वालों के पास जाके भी हमको कोई न्याय नहीं मिल रहा है, तो न्याय का अभी दूसरा कोई पर्याय है नहीं, अपन अपने खुद के सेफ्टी के लिए कुछ ना कुछ करना चाहिए. उनको ऐसा लगा वाकई पब्लिक को कि इसका कोर्ट भी कुछ बिगाड़ नहीं पा रहा है, इनको कोर्ट की कोई दहशत नहीं, कोर्ट का इसको महत्व नहीं समझ रहा है, और पुलिस वाले इसके ऊपर कुछ स्ट्रिक्ट एक्शन लेने से असफल रह गए. कि लोगों को लगा कि जब ये छूट के आएगा तो अपने को जिन जिन लोगों ने कंप्लेंट दी थी, जो विटनेसेस वहाँ पे बने हैं, ये उनके जान को हानि पहुँचा सकता है. कम से कम 100-150 महिला गुप्ती और अपने जो शस्त्र है वो लेके आए थे. जैसे उसको पेशी के लिए इधर कोर्ट में पेश किया गया, उसके ऊपर एकदम अटैक हो गया. अटैक होने के बाद में उसको वहीं पे लहूलुहान करके 100-150 जो लेडीज़ थी, कोई ऑटो से आया था, कोई पैदल आया था, पूरे कोर्ट में ऐसा वातावरण, भयभीत वातावरण हो गया था, सब वहाँ से भागना चालू हो गया था. पाहता पाहता या घटनेला आता 18 वर्षे झाली. अक्कूच्या अत्याचार कथा पुसट होऊ लागल्या होत्या. त्यात OTT प्लॅटफॉर्मवर हे प्रकरण प्रदर्शित झाले आणि नागपूरकरांच्या त्या काळाकुट्ट आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. अनेक वर्ष लोटली, मात्र आजही कस्तुरबा नगरात राहणाऱ्या महिलांच्या डोळ्यात अक्कू यादव बद्दलचा राग आणि त्यावेळी असलेली दहशत कायम आहे. नागपूरहून सुरभी शिरपूरकर, लोकमत.